परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंचा महापौर होणार। भाजप त्या ठिकाणी पिछाडीवर 65 पैकी ठाकरेंना 25, काँग्रेसला 12, भाजपला 12 ठिकाणी यश मिळालंय। तर परभणीमध्ये ठाकरे आणि काँग्रेस यांची युती होणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। मात्र परभणीमध्ये आमचं अपयश आहे, आत्मचिंतन करू असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलेलं आहे। कारण परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंचा महापौर होणार, भाजप पिछाडीवर आहे। 65 पैकी ठाकरेंना 25 जागा मिळाल्यात, काँग्रेसला 12 जागा मिळाल्यात, तर भाजपला सुद्धा 12 जागा परभणीमध्ये मिळालेल्या आहेत। ठाकरे आणि काँग्रेस यांची युती होणार असल्याचं परभणीमध्ये बघायला मिळतंय। परभणीमधलं चित्र हे काहीसं वेगळं आहे। परभणी महापालिका भाजपच्या हातातून निसटलेली आहे। तर मुंबई महापालिकेतील 2 जागांचा निकाल हा अजून सुद्धा बाकी आहे। भाजप 88, ठाकरेंची सेना 66 आणि शिंदेच्या सेनेला या ठिकाणी 28 जागा मिळाल्यात। तर काँग्रेसला 24 जागा, एमआयएमला 8 जागा मुंबईमध्ये मिळताना दिसत आहे। समाजवादी पार्टीला 2, मनसेला 6, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळताना दिसत आहे। तर मुंबईतील काँग्रेसचे हे विजयी उमेदवार आपण पाहतोय, मोहम्मद कुरेशी, हैदर अली शेख आणि ज्ञानराज निकम हे काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 92, 34 आणि 223 मधून विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 134 मधून वर्षा नकाशे, 34 मधून हैदर अली शेख, तर 223 मधून ज्ञानराज निकम यांचा विजय झालेला आहे। खरं तर काँग्रेसचे हे उमेदवार। तर दुसरीकडे 211 या प्रभागातनं वकार खान, वैशाली शेंडकर या विजयी झाल्यात, तर 216 प्रभागामधून राजश्री भातणकर या सुद्धा विजयी झाल्यात। हे काँग्रेसचे उमेदवार आपण पाहतो। 167 मधून समन आझमी, 7 मधून ट्युलिप मिरांडा आणि प्रभाग 61 मधून दिव्या सिंह मुंबईमधले हे काँग्रेसचे विजयी उमेदवार। तर प्रभाग क्रमांक 165 मधून अशरफ आझमी, प्रभाग क्रमांक 33 मधून कमरजहा सिद्दीकी आणि 184 प्रभागातनं साजिदा खान या विजयी झाल्यात। तर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रभाग 189 हर्षला मोरे, प्रभाग 26 धर्मेंद्र काळे आणि 41 मधून सुहास वाडकर हे ठाकरेंचे शिलेदार विजयी झालेत। तर प्रभाग क्रमांक 64 मधून सबाहरुण खान, प्रभाग क्रमांक 26 मधून धर्मेंद्र काळे आणि 127 या प्रभागातनं स्वरूपा पाटील ठाकरेंच्या उमेदवार विजयी झाल्यात। तर प्रभाग 187 मधून जोसेफ कोळी, 12 मधून सारिका झोरे आणि 57 मधून अंकिता प्रभू विजयी झालेल्या आहेत। तर प्रभाग क्रमांक 39 मधून पुष्पा कांबळे कळंबे हे विजयी झालेले आहेत, तर 195 मधून विजय भणगे, तर 196 मधून पद्मजा चेंबूरकर या विजयी झाल्यात। प्रभाग 157 सरिता म्हस्के, 210 सोनम जामसुतकर, 111 दीपक सावंत हे विजयी झालेले आहेत। हे विजयी उमेदवार मुंबईमधील ठाकरेंचे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी यांचाही विजय झालाय। प्रभाग क्रमांक 200 मधून उर्मिला पांचाळ, तर प्रभाग क्रमांक 59 मधून यशोधर फणसे हे विजयी झाले। प्रभाग 37 मधून योगिता कदम, 195 मधून विजय भणगे, 169 मधून प्रवीणा मोरजकर विजयी झालेले आहेत। तर प्रभाग क्रमांक 182 मधून मिलिंद वैद्य, प्रभाग क्रमांक 87 मधून पूजा महाडेश्वर, प्रभाग क्रमांक 73 मधून लोना रावत या विजयी झाल्यात। प्रभाग 123 सुनील मोरे, 124 सकिना शेख, 32 गीता भंडारी हे तीनही उमेदवारही विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार आपण हे पाहतोय। मोठी बातमी, फडणवीसांचं प्लॅनिंग, विकासाच्या मुद्द्यांमुळे मुंबईमध्ये विजय मिळाला असं पंकजा मुंडे म्हणताय। पिंपरी नाशिकसह इतर अनेक जागी गेले, तिथे विजय मिळाला याचा आनंद असल्याचं त्यांनी म्हटलंय। पण फार मोठं यश आम्ही मिळवलेलं आहे आणि खूप आनंद आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आनंद आहे, नेत्यांच्या मनामध्ये आनंद आहे। देवेंद्रजी फडणवीसांचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित, त्यांनी जे काही मुद्दे मांडले, लोकांच्या हृदयाला भिडले, विकासाचा मुद्दा मांडला, यूथचा मुद्दा मांडला, जेनझीला ॲड्रेस केला, हे सगळं खूप छान जुळून आलं। पिंपरी चिंचवड, नाशिक, पुणे, इचलकरंजी, नांदेड, अजून कुठे मी गेले, मुंबईला गेले, अनेक ठिकाणी मानखुर्द वगैरे, पनवेलला गेले, नवी मुंबईला गेले, सगळीकडे विजय मिळताना दिसतोय, मला आनंद वाटतोय।